नमस्कार नमस्कार मंडळी, मी आशिष. मी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो तुमच्या लाडक्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेरवाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. मंडळी, आपण आलेलो आहोत ठाण्यातील घोडबंदर येथे आणि तिथल्या या सगळ्या सख्या आज इथे सहभागी झालेल्या आहेत आपल्या 16 सख्यांचा या कार्यक्रमामध्ये. मंडळी, 1 वर्ष झालं आपण 16 सख्यांचा हा कार्यक्रम साजरा करतोय आणि मला नेहमी एक प्रश्न पडतो की आपल्या आयुष्यात येणारी आपली पहिली सखी कोण? तर ती असते आपली आई. कारण आई आपल्याला तिच्या हृदयाची धडधड देत असते, एका अमूर्त शक्तीला आकार देत असते. एका स्त्रीचं संपूर्ण शरीर बदलत असतं एका बाळाला घडवताना, आणि ती हे सगळं सहन करत असते. आपली आई आपल्यावर आपण जन्माला येण्याआधीपासून प्रेम करत असते आणि म्हणूनच ती आपल्या आयुष्यातली पहिली सखी असते. मंडळी, 1 डिसेंबरपासून सर मराठीवर रात्री 9:30 वाजता एक नवीन मालिका सुरू झाली आहे, मी संसार माझा रेखिते. ही मालिका याच आईपणावरती भाष्य करते, ते अजिबात बघायला विसरू नका. मी संसार माझा रेखिते. आजच्या भागामध्ये सुद्धा अशीच एक मायलेकीची जोडी आपल्या भेटीला येणार आहे. त्या मायलेकीसोबत आपण गप्पा तर मारणार आहोतच, पण आजच्या भागात या ज्या सख्या इथे जमल्या आहेत त्यांच्याबरोबर आपण सोहळा साजरा करणार आहोत, खेळ खेळणार आहोत आणि बघणार आहोत की आजच्या भागामध्ये हुकुमाची राणी कोण असणार आहे ते. तेव्हा अजिबात वेळ न घालवता सुरू करूया आपला मजेशीर आणि धमाकेदार कार्यक्रम, ज्याचं नाव आहे माहेरवाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. मंडळी, आजच्या भागामध्ये जी हुकुमाची राणी असणार आहे ती विराजमान होणार आहे या मानाच्या खुर्चीवरती. तेव्हा बघूया आजच्या भागामध्ये हा मान कोण पटकावते ते. चला तर मग आपल्या पहिल्या खेळासाठी सगळ्या ताईंना विनंती करूया की त्यांनी पटापट आपल्या पहिल्या खेळासाठी इथे यायचंय. खूप खूप अभिनंदन तुम्हा सगळ्या ताईंचं. आपल्या पहिल्या खेळामध्ये तुम्ही सहभागी झालेला आहेत आणि खूप खूप शुभेच्छा सुद्धा, कारण तुमच्यापैकीच 5 ताई आता जाणार आहेत आपल्या पुढच्या खेळामध्ये. हा, तेव्हा सुरू करूया आपल्या या पहिल्या खेळाला. या खेळाचं नाव आहे हसली ती फसली हे. हसली ती फसली हे. हसली ती फसली हे. काय खेळाचं नाव आहे? हसली ती फसली हे. अच्छा, बरं, ठीक आहे. हा, एन्जॉय करा एन्जॉय करा. हा ताई, खेळाचं नाव हसली की फसली हे हे. अच्छा, हे तिकडे आहे का तुमचं? बरं. हसली बापरे. की फसली हे. हसली. मला लाग कशा पायी मारते पण हरकत नाही. व्हेरी गुड, ताली दे दे इधर. क्या बात आहे ताई, तू पुन्हा तिथे उभी राहू शकते. वा, मस्त, सगळ्या छान एन्जॉय करतायत ना. मजा येणार आजच्या भागामध्ये. खेळ असा आहे की संगीत सुरू होणार आहे आणि त्या संगीतावर तुम्हाला सगळ्या ताईंना नृत्य सादर करायचं आहे. जसं तुम्हाला येईल तसं जागेवरतीच. आणि एका क्षणी मी म्हणणार आहे स्टॅच्यू, तेव्हा आहे त्या पोझिशनमध्ये उभं राहायचंय, पण ती पोझिशन तुमच्या नृत्याची एक स्टेप असली पाहिजे. सरळ उभं राहायचं नाही, हसायचं नाही, हलायचं नाही, डोळे मिचकवायचे नाही आणि नजर तुमची सरळ किंवा वर पाहिजे, खाली नाही. ओके, चला तर मग सुरू करूया आपल्या या पहिल्या खेळाला आणि त्यासाठी म्युझिक प्लीज. जांभूळ पिकल्या झाडाखाली ढोल कुणाचा वाजजी. जांभूळ पिकल्या झाडाखाली ढोल कुणाचा वाजजी. ढोल वाजजी वाजजी ढोल वाजजी ढोल कुणाचा वाजजी. वेंधळ येड पाय कुणाचं. वेंधळ येड पाय कुणाचं. चिम्मा फुगडी झालजी. जोरात जोरात जोरात. हा, जोरात ऍक्शन. व्हेरी गुड, क्या बात आहे. ओहो, मस्त, चिम्मा फुगडी झालजी. जांभूळ पिकल्या क्या बात आहे. व्हेरी गुड. ओहो, कुणाचा वाजजी. व्हेरी गुड व्हेरी गुड, मस्त, जोरात ऍक्शन, एनर्जी. येस, स्टॅच्यू. इतना सन्नाटा क्यों है भाई? ताई हल्ली हसली. ताई, तू बाद झालेली आहेस, तू समोर बसू शकते. नमस्कार. सांगितलं होतं खाली बघायचं नाही, सरळ किंवा वर बघायचं, त्यामुळे ताई तू बाद झालेली आहेस, तू समोर बसू शकते. या ताई, असं सरळ उभं राहायचं नव्हतं, ती एक स्टेप असायला पाहिजे होती पोझिशनची, पण तू बाद झालेली आहेस, तू बसू शकते समोर ताई. बरं, ही ताई नृत्य करत होती का मोर्चाला आली आहे तेच काय कळत नाहीये. हा, या ताई पापड्या हल्लेल्या आहेत, बसलेली आहे, तू समोर बसू शकते. ओके,
एकदा काय तो दरवाजा लावून तरी घे. तसाच आपलं पकडून उभी आहेस. असतेस ताई, तू बाद झालेली आहेस, तू बसू शकतेस. आणि पाची ताईंचं अभिनंदन. त्या गेल्यात आपल्या पुढच्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. तुम्ही गेल्यात पुढच्या खेळामध्ये. जोरदार टाळ्या होऊन जाऊ. ताई पुढच्या खेळात तू गेलेली आहेस. ताई जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. पुढच्या खेळात गेलेली आहेस तू. व्हेरी गुड. खूप खूप अभिनंदन तुमचं. अगं हल ताई. आणि खूप खूप अभिनंदन तुम्हा सगळ्या ताईंचं, पाची ताईंचं. खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा सुद्धा. कारण आता तुमच्यापैकीच 2 ताई जाणार आहेत शेवटच्या खेळामध्ये आणि त्या 2 ताईंमधूनच होणार आहे आजच्या भागाची हुकुमाची राणी. हा चला तर मग सुरू करूया खेळाला, ज्या खेळाचं नाव आहे एक स्ट्रॉ धमाल. आता खेळ असा आहे की मी 1 2 3 म्हणणार आहे. 1 2 3 म्हटल्यानंतर तुमच्या समोर 5-5 स्ट्रॉ आहेत. ओके. आणि एका वेळी एक हात मागे ठेवायचे आणि एका हाताने स्ट्रॉ उचलायचे आणि बाटलीमध्ये टाकायचे. एका वेळी एकच स्ट्रॉ. जी ताई कमीत कमी वेळेमध्ये हे सगळे स्ट्रॉ या बाटलीमध्ये टाकेल ती असणार आहे विजेती. त्याच्यानंतरची दुसरी. अशा 2 ताई जाणार आहेत शेवटच्या खेळामध्ये. कमीत कमी वेळेमध्ये हे सगळे स्ट्रॉ बाटलीत टाकायचे, पण एका वेळी एकच स्ट्रॉ. पण हे इतकं सोपं नाहीये. हे एका वेळी एकच स्ट्रॉ घ्यायचंय आणि तो स्ट्रॉ असा पकडायचा. हे बघा. आणि असा स्ट्रॉ टाकायचा या बाटलीमध्ये. कळलं का? इतकं सोपं नव्हतं. ओके चला तर मग सुरू करूया आपल्या या खेळाला. या प्रत्येकाने आपापली जागा घ्या आपापल्या बाटली समोर. या बरं. 1 2 आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या समोरचे जे स्ट्रॉ आहेत तेच धरायचे आहेत. हा ओके. हा व्हेरी गुड. रेडी. 1 2 आणि आपलं बरोबर बाटलीमध्ये टाकायचे. हा ओके रेडी. 1 2 आणि कॉन्सन्ट्रेट करा. हा ओके. 1 2 3. समोर समोर बघायचंय. समोर बघायचंय. हा खाली वाकायचं नाही जास्त. सरळ उभं राहायचंय. समोर काही वाकायचं नाही. असं खाली सरळ. हा सरळ उभं राहायचंय. हा व्हेरी गुड. हा व्हेरी गुड. हा ताई सरळ सरळ उभी राहा. सरळ उभी राहा. हा व्हेरी गुड. आणि सगळे स्ट्रॉ टाकून झाले तर हात वरती करायचे. ओके. हात वरती करायचे सगळे स्ट्रॉ टाकून झाल्यानंतर. शाबाश. व्हेरी गुड. मस्त. हा होऊन जाऊ दे. हा क्या बात आहे. हा 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 व्यवस्था ठेव. हा नीट नीट ठेव. हा समोर बघ. समोर. हा हा शाबाश. हा नाही होत आहे. आता ह्या ताईंचं झालेलं आहे, तुझंच झालेलं नाहीये. हरकत नाही. या इथं ताई, इथं या. व्हेरी गुड. निर्णय लागलेला आहे. जी दुसऱ्या क्रमांकाची ताई आहे, जी 2 नंबरची ताई आहे, ती आहे ही ताई. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि पहिल्या क्रमांकाची ताई आहे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. ही ताई. खूप खूप अभिनंदन. या दोन्ही ताई गेल्यात आपल्या शेवटच्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या वाजवत आल्या पाहिजे. म्हणजे मी जसं तुम्हाला आधी म्हणालो की आपलाचा हा मायलेक विशेष भाग आहे आणि या भागामध्ये आई आणि मुलगी आपल्या भेटीला येणार आहे आणि त्यासाठी मी दोघींनाही विनंती करतो की त्यांनी येथे यायचे. या ताई, आधी तुझं नाव सांग बरं. माझं नाव तनिषा केस्ते. तनिषा. बरं सगळ्यात आधी मला सांग की तू काय करतेस. मी सध्या बीटेक बायोटेक्नॉलॉजीमध्ये फर्स्ट इयर करते. काय सांगशील आईबद्दल. तू काय सांगशील. माझ्या आयुष्यात ही एक सेंटर पॉईंट असं म्हणता येईल तिला, किंवा ध्रुवतारा जो असतो तशा टाईप म्हणता येईल. वा. आणि सर्वस्वच आहे. कसं असं ना बाळा की आपल्याला आपल्या घरामध्ये आई असते, ती कष्ट करत असते, पण बऱ्याच वेळा ते कष्ट दिसून येत नाहीत. कारण आपण ना खूप ग्रँटेड धरतो आपल्या आईला, की आपण गृहीत धरतो की आई आहे ना, आई हे करेलच. आईचे हे जे कष्ट जेव्हा ती करत होती, काय वाटत होतं तुला ह्या सगळ्या तिच्या प्रवासाबद्दल. तेव्हा लहानपणी जे एवढं कळत नव्हतं, पण आता मोठं झाल्यावर ते रिकॉल केल्यावर कळतं की खरंच तिने खूप कष्ट घेतलेत आणि खूप तिचा स्ट्रगल झाला आहे ह्याच्यातून. आणि आत्ता मला जेवढं तिला सपोर्ट करता येईल, जेवढं जमतं आहे तेवढं मी तिला करते. आणि छान वाटतं की एवढ्या सगळ्यातून पण ती एवढं छान सगळं दररोज ती करत असते, छान हसते, खेळते आणि छान वाटतं असं. कारण की ही खूप आहे ना, लोकांना बाहेरच्या पण सोसायटल जे बॅटल्स आहेत ते फाईट करत
आणि स्वतःचा ग्रोथ पण त्यासोबत करत ही एक अवघड गोष्ट आहे आणि ते तिने केलं वा, विदाऊट कंप्लेन करता. ते एक खूप मोठी गोष्ट वाटते मला. खूप सुंदर तू आईबद्दल सांगितलेस. मला आता आईला मला विचारायचं की हा कसा होता प्रवास आणि तू काय करतेस म्हणजे मी फ्रीलान्सिंग व्हिडिओ एडिटर आहे ओ अच्छा, आणि सध्या मुंबई आकाशवाणीमध्ये मी ब्रॉडकास्ट असिस्टंट म्हणून पण काम करते. अरे वा, क्या बात आहे. हो हो, सो आपलं फील्ड हे बऱ्यापैकी अनसर्टन असतं नक्कीच. याची जाणीव होती. हो. त्यामुळे माइंडसेट होता. माझ्या बाबतीत जरा असं आहे की मी काम करताना मला ते किती अवघड आहे याचं आधीच त्या गोष्टींची जाणीव नाही झाली. केल्यानंतर मला जाणवलं, अरे ही इतकी अवघड गोष्ट होती ती आपण अशी केली. मग पहिल्यापासून मुंबई? नाही, मी माझं माहेर कोल्हापूर आणि लग्नानंतर मी पुण्याला होते. अच्छा. मग आमच्या सेपरेशननंतर मी मुंबईला शिफ्ट झाली आहे. मुंबईत मी पुन्हा शून्यातून कामं मिळवत आता स्वतःचं घर यावर्षी घेतलं. हे खरंच कौतुकास्पद आहे आणि एवढा बोलत तो सगळा प्रवास आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. सो काय सांगशील तू? प्रत्येक स्त्रीमध्ये ना शक्ती असते, ती जेणे तिने ओळखावी स्वतःची. आणि मी खूप नशीबवान आहे की मला फार लवकर माझ्यातल्या ॲबिलिटीज, माझ्यातल्या क्वालिटीज, माझ्यातला मला काय करायचं आहे ह्यातल्या क्लॅरिटीज सगळ्या गोष्टी होत्या. अच्छा. पण मग कोल्हापूरवरून मुंबईत आलीस, कसं काय मग त्यावेळेला? म्हणजे पहिला प्रश्न हा असतो की राहायचं कुठे. हा पहिला प्रश्न तू कसा काय सोडवलास? बेधडक आले मुंबईला. खरं तर अकाउंटमध्ये मला सांगायला थोडं हे होईल, पण माझ्या अकाउंटमध्ये फक्त 200 रुपये होते आणि मला एक इंटरव्ह्यूचा कॉल आला होता भांडूपला. मला कुठे यायचं असतं, भांडूपला कसं उतरायचं असतं, काहीच नॉलेज नव्हतं. पण मी विचारत ठाण्याला उतरले, ठाण्याहून पुढे भांडूपला गेले. तिथून रिटर्न येताना मला त्यांनी पास केला, तुम्हाला ते पुढच्या 1 आठवड्याभरात जॉईन करायचं आहे. पण पुढे मी काय करू, पैसे नव्हते मला येण्यासाठी. सो मी जात असताना पुण्यात उतरले आणि मी 3-4 वर्षापूर्वी एका विद्यार्थिनीला मदत केली होती पुण्यात असताना आणि तिने मला जीपे केले पैसे 4,000 रुपये 3-4 वर्षांनी. सो मला असं झालं की आपण प्रयत्न करतोय, प्रयत्न केल्यानंतर देव आहे कुठेतरी, तो बघतोय. आणि त्याने मला तेव्हा अक्षरशः म्हणजे तिने देवाच्या रूपानेच मला मदत केली. आणि मग तिथून सुरुवात झाली. मग मी ज्या ऑफिसमध्ये जॉब करत होते त्यांच्याकडून ॲडव्हान्स पेमेंट घेतलं आणि मग मी 2 महिने PGमध्ये राहिले. मग तिथून पैसे साठवले. मग मी छोट्या 1 RKमध्ये घर घेतलं, तिथे काही वर्ष राहिली. मग पुन्हा 1 BHKमध्ये राहिले. असं तो एक ग्राफ मी डिझाईन केला. ॲक्च्युली मी आधी प्लॅन केला होता की 2025ला माझं घर मला करायचंच आहे. अच्छा. मी 2019ला मुंबईत आले. आणि हे कधी केलं होतं प्लॅन? 2019. कसं होणार आहे माहिती नाही, पण मला घ्यायचं आहे असं. सो तो एक प्रवास तसा तो हळूहळू घडत गेला. पण मी सिंगल वुमन आहे. म्हणजे माझी मुलगी RB स्कूलमध्ये वाढली आहे. तो एक मोठा निर्णय मी घेतला होता. ती 6वीत असताना. भाड्याच्या घरात तर खूप मला वाईट अनुभव आलेत की बाई सिंगल आहे तर मी लेट आली तरी पण माझ्यावर वॉच ठेवणं, म्हणजे सोसायटीमधले लोक. कारण माझं काम असं आहे की मी कधी कधी पुण्यातलं स्टुडिओहून घरी यायला मला 1:30-1 वाजायचे. सो नंतर त्यांच्याशी बोलणं 1-2-3 महिने. मग नंतर त्यांना कळलं की अरे नाही, ह्या खूप चांगल्या आहेत, त्यांचं एक काम तसं आहे हे त्यांना कळल्यावर मग थोडं सुरुवातीला त्याचा त्रास व्हायचा खूप. पण समोरचे कितीही त्रास देत असले तरी माझा एक फोकस होता की मला बरोबर घर करायचंय, मला काम मिळवायचंय आणि मुलीला सेटल करायचंय. कारण माझ्या मागे मुलीची फी असणे, मुलीचं सगळं बघणं असणं हे होतं मागे. आणि एक प्रसंग खूप म्हणजे या अर्थाने नाही की कोणी मला बोललं वगैरे, पण स्वतःशीच कधी कधी आपण बोलावं. आणि मी खूप बोलते स्वतःशी आणि मला त्याचं खूप गिल्ट होतं की माझ्या मुलीला मी हॉस्टेलला ठेवलं. ज्या दिवशी तिला पहिल्यांदा मी हॉस्टेलला ठेवले, माझ्या 2 व्हीलरवरनं तिला सोडले होते. कारण कुणीच आलं नव्हतं सोडायला, कारण तो निर्णय आवडला नव्हता घरच्यांना. तेव्हा आम्ही एकत्र होतो. पण तिला सोडले आणि माझी 2 वाजताची मीटिंग होती, त्यामुळे मला सुट्टी मिळाली नव्हती. आणि मी पुण्यातलं फिरंगुटचं रोड आहे, तिथे मला आवरलं नाही आणि मी गाडी साईडला लावून अर्धा तास ढसाढसा रडले. मग तिथले शेजार म्हणजे गाड्या थांबवून वगैरे विचारलं काय झालं. तर तेव्हा मला फील झालं की आपण आयुष्यात ना मुलीला लांब ठेवलं आहे, कारण प्रसंग आला आहे म्हणून. अदरवाईज मी कधीही हे केलं नसतं. पण तीच गोष्ट मला मोटिवेट करत राहिली की आपण आपल्या जवळची गोष्ट लांब केली तर तिला परत
जेव्हा ती माझ्याकडे येईल किंवा ती छान असली पाहिजे, आपणही तिला चांगलं वातावरण दिलं गेलं पाहिजे, वा. त्यासाठी मी झटत आले. आज कुठल्या गोष्टींसाठी आईला सॉरी म्हणावं असं वाटतंय आणि कुठल्या गोष्टींसाठी आईचे थँक्स म्हणायचे? सॉरी तर मी खूप म्हणजे त्रास देते आईला असं, ती आणि इतका त्रास देऊन पण ती मला दरवेळेसच की मला सुधारायच्याच ह्याच्याने बोलते मला आणि कधी माझ्यावर गिवअप करत नाही. ह्यासाठी मला थँक्यू म्हणायचं आहे आणि त्रास देते ह्याच्यासाठी सॉरी. आणि हो, तिने माझ्या आयुष्यात माझ्यासाठी घेतलेले प्रत्येक निर्णय खरं तर माझ्यासाठी दरवेळेसच चांगले ठरले आणि मला ह्याच्याबद्दलच खूप, कारण की मी स्वतः जेव्हा तिच्या दृष्टिकोनातून विचार करण्याचा प्रयत्न करते ना, तेव्हा मला असं वाटतं की माझ्याकडून हे नाही होणार. एखाद्यावर इतकं गिवअप न करता सारखं हे घेणं, एफर्ट्स घेणं इतकं कोणाला म्हणजे नक्की, जमणारी नक्कीच, गोष्ट नाही नक्कीच. आहे. आणि ती ते करते माझ्यासाठी, ह्याच्यासाठी मला खूप छान वाटतं. आणि ते एक आईच करू शकते. हो, वा, खरंच कौतुक आहे. मी दोघींचंही कौतुक करतो आणि आज तुमची अशीच उत्तरोत्तर, तुझी अशीच प्रगती होत राहू हीच मी स्वामींची प्रार्थना करतो. आणि तुला सुद्धा मला तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी अगदी मनापासून तुला मी शुभेच्छा देतो. फक्त कसं आहे की तू माहेरी आलेस त्यावेळी तुला तुझी ओटी भरल्याशिवाय आम्ही तुला इथून पाठवणार नाही आहे, तेव्हा तुझी ओटी भरली जाणार आहे. तर भरायची ओटी? हो. संसार माझा रेखिते, संसार माझा रेखिते, वाट नवी ही चालता, मी संसार माझा रेखिते. आणि आता जाऊया आपल्या शेवटच्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. आणि या माहेरच्या गप्पानंतर आता सुरू करूया आपल्या या शेवटच्या खेळाला. खूप खूप अभिनंदन ताई तुमचं. शेवटच्या खेळामध्ये तुम्ही आलेल्या दोघी. कसं वाटते स्मिताताई? छान वाटतंय, बालपणामध्ये गेल्यासारखं वाटतंय. बालपणात गेल्यासारखं हो. वाटतं. त्यासाठीच आपला हा 16 सख्यांचा कार्यक्रम आहे. तर आता ह्या खेळाचं नाव आहे पकड पकड खिचके पकड, पकड पकड खिचके पकड. हा खेळ असा आहे. एका हातामध्ये हा लाल कप पकडायचे आणि एका हातामध्ये ही पकड पकडायची. ओके, 1 2 3 म्हटल्यानंतर एक एक करून हे असे कप उचलायचे आणि ग्लासात टाकायचे. जी ताई कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त कप गोळा करेल ती असणार या खेळाची विजेती आणि अर्थातच आजच्या भागाची हुकुमाची राणी. कळलेलं आहे तुम्हाला? नक्की खेळ सुरू करायचे. पण खेळ सुरू करण्याआधी 1 2 3 म्हणण्या अगोदर तुमच्या डोळ्यांवरती पट्टी बांधण्यात येणार आहे. वेळेची मर्यादा आहे 2 मिनिटं. 1 2 3. हां, ओके ओके ओके, शबाश शबाश. हां हां, मस्तच मस्तच. हां हां, व्हेरी गुड. हां, व्हेरी गुड. हां, फक्त कप चिपू नका आमच्या. हां हां, व्हेरी गुड. जरा ट्रिक वापरली ना की बरोबर सगळं होतं व्यवस्थित. मस्त स्मिताताई, खूप छान, व्हेरी गुड, मस्त खेळते. ओके, हां, व्हेरी गुड. ओके, व्हेरी गुड. आणि शेवटची 10 सेकंद. 10 9 8 3 2 आणि 1. वेळ संपलेली आहे. आणि आता बघूया, निर्णय तुमच्या समोर आहे. व्हेरी गुड, निर्णय तुमच्या समोर आहे. कप मोजायची गरज सुद्धा नाहीये. अर्थातच आजच्या भागाची विजेती आहे पल्लवीताई आणि उपविजेती ठरलेली आहे स्मिताताई. खूप खूप अभिनंदन तुमचं, खूप खूप अभिनंदन. आणि अर्थातच स्मिताताई उपविजेती ठरलेली आहे. स्मिताताई, 16 सख्यांच्याकडून ही भेटवस्तू. कसं वाटते? एकदम मस्त. आणि इथे येऊन मला फारच छान वाटलं. तुम्हाला भेटून छान वाटलं. थँक्यू. एकदा पुन्हा लहानपणी गेल्यासारखं वाटतं. हो ना, क्या बात आहे. खूप खूप धन्यवाद. आणि ह्या कपातूनच चहा आणि कॉफी प्यायची आहे.
भाऊजींना द्यायची आहे नक्की. आणि त्यांना सांगायचंय हा घ्या कप आणि बसा गप. आणि आजच्या भागाची हुकुमाची राणी झालेली आहे पल्लवी ताई. खूप खूप अभिनंदन, खूप खूप अभिनंदन. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा. कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. सगळ्यात आधी कोणाला फोन करून सांगणार आहे? मी आधी माझ्या घरच्यांना, मम्मी पप्पा भाऊ आणि माझ्या नवऱ्याला. खूप खूप अभिनंदन तुझं. थँक्यू. एक सेल्फी मात्र तुझ्या बरोबर हो. काढणार आहे. सोहळा सख्यांचा. माय लेक हा विशेष भाग सादर करत असताना एक गोष्ट मात्र लक्षात येते की हे नातं किती महत्त्वाचं आणि परिपूर्ण आहे. म्हणजे एक स्त्री तिचं अख्खं कुटुंब सोडून सासरी येते आणि सासरी तिला बाळ झाल्यावर त्या सासरच्या घरातील तिचं हे बाळ तिच्यासाठी अत्यंत जवळचं असतं आणि मग त्या बाळाला घडवणं हे तिचं जगणं होऊन जातं. हाच मायलिकेच्या नात्याचा प्रवास आपल्याला पाहायला मिळणार आहे मी संसार माझा रेखिते या आपल्या नव्या मालिकेमध्ये रोज रात्री 9:30 वाजता. तेव्हा आजच्या भागापुरता मी तुमची रजा घेतो आणि भेटूया पुढच्या भागात एका नव्या हुकुमाच्या राणीसोबत तुमच्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणीच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. अरे बजाव ये बा. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो